नमस्कार सर्व शिक्षक बांधवांना। आजच्या व्हिडिओमध्ये आपण MHRD UDAS प्लसमध्ये 2025-26चे सर्व कामे कशा प्रकारे करायचे हे आपण पाहणार आहोत। तरी सर्वात पहिले आपल्याला स्कूल प्रोफाइल, टीचर प्रोफाइल आणि स्टुडंट प्रोफाइल तिन्ही कामं करायचे आहेत। सर्वात अगोदर आपण स्कूल प्रोफाइल कशा प्रकारे करायचं बघायचं आपण। स्कूल प्रोफाइलमध्ये सर्वात अगोदर आम्ही गूगलमध्ये जाऊन MHRD UDAS प्लस टाइप करायचं आहे। MHRD UDAS प्लस टाइप केल्यानंतर त्याच्यामध्ये पहिला ऑप्शन UDAS प्लस म्हणून क्लिक केल्यानंतर हा ऑप्शन येतो। या ऑप्शन आल्यानंतर इथे UDAS स्कूल डाटा कॅप्चर म्हणून दिलेला आहे। फर्स्ट ऑप्शन UDAS स्कूल डाटा कॅप्चरवर क्लिक करायचं आहे। UDAS स्कूल प्लस डाटा त्याच्यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे पेज ओपन होतो। तुम्हाला इथे पेज ओपन झाल्यानंतर इथं प्रोफाइल अँड फॅसिलिटी आहे, टीचर्स मॉड्यूल आहे, स्टुडंट मॉड्यूल। आताच मी सांगितल्याप्रमाणे तिन्ही कामं करायची आहेत आपल्याला। स्कूल प्रोफाइल म्हणजेच प्रोफाइल अँड फॅसिलिटी करायचं आहे, टीचर प्रोफाइल आणि स्टुडंट प्रोफाइल तिन्ही करायचं आहे। सर्वात अगोदर आपण प्रोफाइल आणि फॅसिलिटी कशा प्रकारे करायचं आहे हे बघायचं आहे। आता याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला नेक्स्ट अशा प्रकारे पेज ओपन होतो। इथे पेज ओपन झाल्यानंतर इथे तुम्हाला लॉग इन फॉर DCF डाटा एंट्री अँड मॉनिटर म्हणून पेज आहे। याच्यामध्ये तुम्हाला युजर नेम म्हणजेच काय, तुमच्या शाळेचा डायस कोड घालायचा आहे। तुमच्या शाळेचा जो लॉग इन डायस कोड आहे जो 290 पासून चालू होतो तो डायस कोड घालायचा आहे। आता त्याच्या पुढे कोणता आहे तुम्ही त्याच्या प्रकारे तुमच्या शाळेचा जो डायस कोड आहे तोच युजर नेम होतो। त्याच्या पुढे काही लावायचं नाही, फक्त डायस कोड घालायचा आहे। आणि इथे पासवर्डमध्ये तुमचा MHRD ला जो पासवर्ड क्रिएट करून दिलेला आहे ते पासवर्ड इथे ठेवायचं आहे। इथे पासवर्ड काढल्यानंतर अशा प्रकारे पुन्हा तुम्हाला लॉग इन होतो। लॉग इन झाल्यानंतर असे 3 ऑप्शन येतात इथं। डाउनलोड हे एक येतो, नंतर प्रोफाइल अँड फॅसिलिटी आहे, युजर मॅन्युअल आहे। आपल्याला प्रोफाइल अँड फॅसिलिटीवर क्लिक करायचं आहे। म्हणजे आता पुढे जाण्यासाठी प्रोफाइल फॅसिलिटीवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे पुन्हा एकदा काय लॉग इन म्हणून येतो। पुन्हा एकदा आपल्याला युजर नेम आणि पासवर्ड टाकायचं आहे, तिथे लॉग इन व्हायचं आहे। आता इथे असे 4 ऑप्शन दिसत आहेत आपल्याला। इथे प्रोफाइल अँड फॅसिलिटी आहे, युजर मॅन्युअल आहे, प्रीफिल DCF आहे आणि व्ह्यू ब्लॉक डिस्ट्रिक्ट MIS इन्फॉर्मेशन म्हणून आहे। हे पुढचे जे ऑप्शन आहेत युजर मॅन्युअल हे PDF फाईल आहेत, तुम्ही डाउनलोड करून त्याच्याबद्दल पूर्ण माहिती घेऊ शकता। आता आपल्याला एंटर होण्यासाठी काय करायचं म्हणजे प्रोफाइल अँड फॅसिलिटीवर क्लिक करायचं आहे इथे। आता इथे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला ओपन होतो तुमच्या स्कूलचा पूर्ण जो स्कूलमध्ये फॅसिलिटीज आहेत तुमचा डाटा पूर्ण ओपन होतो। ते ओपन झाल्यानंतर आपल्याला एक एक करून इथं पूर्ण करायचे आहेत। इथे दिसत आहे तुम्हाला स्टेटस हे नॉट कम्प्लिटेड म्हणून दिसत आहे। ही पूर्ण ऑप्शन कंप्लीट म्हणून आले पाहिजे, तेव्हाच तुमचा हा ऑप्शन क्लिअर होतो, स्कूल प्रोफाइल क्लिअर होतो। आता पहिल्या ऑप्शनला जाऊ त्या आपण इथे कम्प्लिटेड म्हणून आहे। पहिला ऑप्शन कसं कंप्लीट करायचं आहे, इथे आल्यानंतर तुम्हाला तुमच्या स्कूलची पूर्ण माहिती इथे मिळते। एक एक माहिती पूर्ण ध्यान देऊन आपल्याला वाचायचं आहे आणि कुठे आपल्याला काय एडिट ऑप्शन असेल तर तिथे ते फिलअप करायचं आहे। फिलअप केल्यानंतर इथे सर्वात लास्टला इथं सेव्ह आणि नेक्स्ट म्हणून येतो। इथं ऑलरेडी हे केलेलं आहे, सेव्ह आणि नेक्स्ट म्हणून ऑप्शन येतो, तिथं ते करायचं आहे। आता इथं नेक्स्ट केल्यानंतर पुढचा पेज ओपन होतो। इथे बघायचं आपण 1.1 to 1.30 हा फर्स्ट झाला। टोटल आपल्याला 2.28 पर्यंत करायचं आहे। आता सेकंड ऑप्शन इथं ओपन झालेला आहे। सेकंड ऑप्शनमध्ये काय काय आहेत बघा। त्याच्यानंतर सर्व ऑप्शन एक एक करून बघत जायचं आहे। इथे शेवटी काय देतो, सेव्ह आणि नेक्स्ट म्हणून दिलेलं आहे। प्रत्येकाला आपल्याला सेव्ह आणि नेक्स्ट येतोच। आता इथे बघा हे सर्व माहिती दिलेलं आहे, ऑलरेडी पूर्ण माहिती भरलेली आहे। जर तुम्हाला त्याच्यात काही चेंज करायचं असेल तर तुम्ही करू शकता। आता याच्यामध्ये सर्व ही करेक्ट माहिती भरलेली आहे म्हणून इथं काही चेंज करायचं नाही, त्यासाठी इथं सेव्ह अँड नेक्स्ट करायचं। आता सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर पुन्हा काय जातो, पुढच्या पेजवर जातो। इथे बघायचं ऑटोमॅटिक 1.8ला आला, हे 2 कंप्लीट झाले। आता पुढच्या ऑप्शनला आलं, इथे सुद्धा आपल्याला कोणते यस आहे कोणतं नो आहे ते आपल्याला पूर्णपणे ध्यान देऊन बघायचं आहे। बघून नंतर आपल्याला सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे। इथे तुम्हाला गव्हर्नमेंटवाल्याला वेदर द स्कूल मॅनेजमेंट प्लॅन हॅज बीन डेव्हलप्ड ते यस आहे का नो आहे हे सर्व आपल्याला पूर्ण ध्यान देऊन बघायचे आहेत। बघितल्यानंतर इथे आपल्याला पुन्हा सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे। सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर पुन्हा इथून तो तिथे गेला।
तिथे गेल्यानंतर इथे हे कोणते अनुदान वगैरे आलेले असेल तर तुम्हाला इथे पूर्णपणे भरायचं आहे. पुन्हा आणि सेव्ह आणि नेक्स्ट करायचं आहे. पुन्हा आणि इथं सर्व बिल्डिंगबद्दल माहिती विचारलेलं आहे. रूम किती आहेत, त्याच्यात पक्का किती आहेत, कच्चा किती आहेत आणि टेंट मारलेले किती आहेत, त्याच्यामध्ये गुड कंडिशन किती आहेत, नीड मायनर रिपेअर किती आहेत, नीड मेजर रिपेअर किती आहेत, हे सर्व आपल्याला भरून घ्यायचं आहे. भरून घेऊन पुन्हा आपल्याला इथे सेव्ह आणि नेक्स्ट करायचं आहे. त्याच्यानंतर पुन्हा 2.1ला गेलेला आहे. आता इथं बघा काहीतरी जर मिस झालं तर सम फील्ड आर मिसिंग म्हणून येतो, म्हणजे आम्ही काहीतरी मिस केलेलं आहे. त्याच्यासाठी पुन्हा इथं रिटर्न या. रिटर्न आल्यानंतर इथं सेव्ह करायला गेल्यानंतर इथं कुठेतरी दाखवते आपल्याला. तर काहीतरी प्रॉब्लेम असेल तर तिथं दाखवते ते आलं, पेज इज सेव्ड सक्सेसफुली. आता इथे पुन्हा इथं येऊन सेव्ह करा. इथं जर कोणतं ऑप्शन जर इथं नसेल, सम फील्ड आर मिसिंग म्हणले म्हणजेच आपल्याला इथं कुठे हे दिसलं, इथं लाल देते, म्हणजे हे आम्हाला कंपल्सरी भरायचे आहेत, रिक्वायर्ड आहे, मॅन्डेटरी आहेत. इथं काय आउट ऑफ द टोटल नंबर्स बिल्डिंग स्टोरी वाईज ब्रेकअप म्हणते, म्हणजे हे ह्याच्यामध्ये काय आहे हे सर्व आपल्याला सिंगल स्टोरी, डबल, ट्रिपल, मल्टी स्टोरी हे काय आहे ते आपल्याला पूर्णपणे भरून मग पुन्हा नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. आता मी पुढच्या ऑप्शनवर जात आहे. पुन्हा इथं काय येतो, लायब्ररी तुमच्यात आहे का नाही, नंतर बुक बँक, रीडिंग कॉर्नर हे सर्व ऑप्शन आपल्याला भरायचे आहेत. असे भरल्यानंतर पुन्हा आपल्याला सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. त्यानंतर इथे आता हे स्टॉपचं वगैरे काय विचारलं बघा, ऑडिओ व्हिज्युअल, पब्लिक ॲड्रेस हे सर्व जर मॅथ्स किट आहे का नाही, सायन्स किट आहे, जर तुमच्याकडे कोणती असेल तर इथे यस करायचं आहे, नाहीतर नो करून आपल्याला सबमिट करायचं आहे. इकडे प्रायमरीमध्ये बॉईज गर्ल्स किती आहेत, त्याच्यानंतर अप्पर प्रायमरीमध्ये जर इथे बोर्डिंग असेल तर तुम्ही जर त्या मुलांना राहण्याची व्यवस्था असेल तर हे कॉलम भरायचं आहे, अन्यथा नो करायचं आहे. इथं रेसिडेन्शियल स्कूलसाठी हा कॉलम येतो. नंतर नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट करून पुन्हा आणि इथे जे ऑप्शन येतात तुम्हाला यस असेल तर यस, नो असेल तर नो करून पुढे जायचं आहे. पुन्हा इथे सर्वात शेवटी सेव्ह करायचं आहे. सेव्ह केल्यानंतर हा पूर्ण ऑप्शन तुम्हाला कंप्लीट होतो. कंप्लीट झाल्यानंतर तर हे सेव्ह केल्यानंतर पूर्णपणे कंप्लीट होतो. मग तुम्ही कुठे यायचं, स्कूल डॅशबोर्ड यायचं. जर तुमचे कंप्लीट झाले तर इथे बघा, आता हे 3 कंप्लीट झाले, 4 कंप्लीट झालेले आहेत, कंप्लीट आलेत. असे करून पूर्ण प्रकारे तुमचे हे ऑप्शन कंप्लीट झाले पाहिजे, तरी तेव्हा हा स्कूल प्रोफाईल तुमचा कंप्लीट होतो. नंतर सर्टिफाईडमध्ये जाऊन इथं ओव्हरऑल स्टेटस जे आहे हे नीड अपडेशन येऊ नये, अपडेशन मग कंप्लीटेड म्हणून यायला पाहिजे. इथं नॉट सर्टिफाईड म्हणालेलं आहे, हे नॉट सर्टिफाईड पुन्हा नंतर येतो. इथं ओव्हरऑल स्टेटसमध्ये अपडेशन कंप्लीटेड म्हणून यायला पाहिजे. आता इथं आपण अजून पूर्ण झालेलं नाही म्हणून नीट अपडेशन आलेलं आहे. तरी अशा प्रकारे आम्ही स्कूल प्रोफाईल पूर्ण ध्यान देऊन पूर्ण कंप्लीट भरायचं आहे, भरून स्कूल प्रोफाईल कंप्लीट करायचं आहे. आता हे 2025चं ऑलरेडी 25-26चं ओपन झालेलं आहे. ते सर्वजण लवकरात लवकर ही क्रिया चालू करून आपापल्या स्कूलचा स्कूल प्रोफाईल कंप्लीट करून घ्यावे.